आजच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सकाळी आपण शक्ती प्रदर्शन केलं. जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून सर्वश्रुत झाला. नागरिकांनी जल्लोष पाहिला, गर्दी पाहिली, उत्साह पाहिला आणि काही क्षणातच तो उत्साह मावळला होता. यामागचं कारण भाजप पार्टीमधील अंतर्गत विषय झालेत आणि ते काय होते? नाही, अंतर्गत विषय काय असण्याचं कारण येत नाही. आज जिल्हा परिषदेचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. खरं तर माझी कन्या डॉक्टर हर्षदा ही या जिल्हा परिषद गटामध्ये, हा जिल्हा परिषद गट सातत्याने गेली 4 टर्म मी निवडणूक लढतो इथं. त्यात मी आणि माझ्या पत्नीने प्रतिनिधित्व केलेलं आहे या गटाचं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आपण शह देऊन ही निवडणूक जिंकावी, कारण पक्षाची पताका आणखीन वर कशी नेता येईल आपल्याला ह्याचाच आमचा कायमस्वरूपी प्रयत्न आहे. परंतु आज त्यात अचानकपणे जो ट्विस्ट निर्माण झाला की ज्याचं डॉक्टर हर्षदाची उमेदवारी ही नक्की आणि निश्चित होती, परंतु मला अजून समजलं नाही की हा नवीन चमत्कार झाला की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्षांना पक्षात यायच्या अगोदरच उमेदवारी जाहीर होणं म्हणजे हे एका अर्थानं एक मिरॅकलच म्हणावं लागेल. खरं तर ते होऊ शकतं समजा, परंतु ज्यावेळेस इथं उमेदवारच नसते आणि ते जर का केलं असतं तर इथं डॉक्टर हर्षदाच नव्हे तर त्या ठिकाणी अनेक भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत. संजय काळभोर आहेत, किरण काळे आहेत, महेश शितोळे आहेत, अमर परदेशी आहेत, मुकेश गुणवरे आहेत. असे 5-6 कॅन्डिडेट होते की जे इच्छुक होते. खरं तर यातला एकही लायक कॅन्डिडेट नाही असा त्याचा एक मेसेज गेला आणि ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. भारतीय जनता पार्टी ही लीडर बेस नसून केडर बेस पार्टी आहे की ज्या पक्षामध्ये कार्यकर्ता हाच सर्वोच्च मानतो आम्ही आणि आहेही. म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या सगळ्याच मुशीतून वाढलेले कार्यकर्ते आहोत आम्ही. की आमची संकल्पना मुळात अशी आहे की आम्ही लीडर बेस नाही तर केडर बेस आहोत. परंतु दुर्दैवानं कधीकधी असं असतं की पक्ष निर्णय घेताना योग्य घेत असतो. पक्षाला आपली भूमिका सर्वसामान्यांना न्याय द्यायची असते, परंतु कधीकधी एखाद्याच्या हातात जर समजा एखादा निर्णय प्रक्रियात जर समजा एखादा माणूस आला आणि त्याच्या जर नियतीत काय खोट असेल तर नक्कीच पक्षाला त्याचा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर मग त्याला कारण नसताना पक्षाची बदनामी होते. तर असे काही निर्णय होत असताना त्याच्यात पक्षाचा काही दोष नसतो, त्या व्यक्तीचा दोष असतो. त्यामुळं आत्ता ह्या तालुक्यातला निर्णय घेत असताना आमदार राहुल कुल यांनी जरी आज अचानक निर्णय घेतला असला तरी तो निर्णय कशा पद्धतीने घेतला हे माझं आज पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा होईल. आणि पक्षाच्या वरिष्ठांनी तसे आदेश दिले असताना, सूचना दिलेल्या असताना की उमेदवारी डॉक्टर हर्षदा काळे यांना नक्की करा आणि ते नक्की झाल्यानंतरच आम्ही एवढं सगळं केलं. आणि मला काय आज असं आहे की 2004ला आपल्याला माहिती असेल की गेली अनेक वर्ष म्हणजे मी 3 वेळा विधानसभा लढलो, 3 वेळा जिल्हा परिषद लढलो, जिल्हा परिषद निवडून आलो, साखर कारखान्याच्या निवडणुका लढलो आणि भारतीय जनता पार्टीला जिथं जिथं कुठं म्हणून आपल्याला वरच्या पदावरती नेता येईल त्याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलो. परंतु 1999ला जिल्ह्यात सगळ्यात टफ फाईट देणारा मी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून. त्यानंतर 2001ला पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा मला पक्षाने सांगितलं मी निवडणूक लढवली. 2004ला विधानसभेची तयारी अतिशय जोमात केली असताना मला पक्षाने उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यावेळेसचे मुंडे गडकरी ह्या दोघांच्या, खरं तर ह्या दोन्ही नेत्यांनी सांगितलं म्हणून मला पक्षाने आदेश दिला की तुला उमेदवारी मागं घ्यावं लागेल आणि रमेश थोरातांना पुरस्कृत करावं लागेल. त्यावेळेससुद्धा मला इच्छा नसताना अतिशय नाईलाज असतो त्यावेळेस हा निर्णय घ्यावा लागला अपमानास्पद पद्धतीने आणि मला त्यावेळेस पक्षाची आदेश पाळून मी पुन्हा पक्षाचं जोमाने काम केलं. 2009मध्ये तेच झालं. मला पक्षाने त्यावेळेस सांगितलं होतं की तू आता विधानसभा लढू नको, या कुल थोरात दोघांपैकी एक जण आपल्यासोबत येतील आणि त्यावेळेस 2009लाही ते झालं. दोघांनी कुल थोरातांनी भारतीय जनता पक्षाच्या हातावरती तुरी ठेवल्या आणि दोघंही शरद पवारांच्या कळपात जाऊन सामील झाले की दोघांपैकी कुणी येईल तो येईल. त्यानंतर 2009 ते 2014 पुन्हा मी तयारी केली. 14च्या निवडणुकीत सुद्धा हे रासपला त्यावेळेस जागा गेली. आम्ही जो पक्षाने आदेश दिला तो आदेश आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत. आत्ताही पक्षाने सांगितलं होतं की ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण निवडणूक लढवली पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली पाहिजे, पंचायत समितीमध्ये आली पाहिजे.
हीच आमची प्रामाणिक भूमिका असताना दुर्दैवानं ह्या भूमिकेला खरंच ही प्रामाणिक भूमिका आहे का काय नेत्यांची जिल्ह्यातल्या, ह्याच्यावरती आज प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय. त्यामुळं आत्ता उमेदवारी जिल्हा परिषदची नाही मिळाली म्हणजे काही संपला अशातला काही भाग नसतो. पक्ष फार मोठा आहे, विशाल आहे. निर्णय घ्या. देवेंद्रजी फडणवीस आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रकांत पाटील, मुरली मोहोळ, हे दोन्ही केंद्रीय मंत्री मुरली अण्णा आणि चंद्रकांत दादा राज्याचे मंत्री आहेत. पक्ष संघटना आहे, परंतु पक्ष संघटनेला अंधारात ठेवून काही गोष्टी किंवा पक्ष संघटनेला वेगळं सांगायचं आणि खाली वेगळं करायचं असं झालंय का काय, एकदा मला बरेचसे वरिष्ठांशी बोलल्याशिवाय मला त्याच्यात काही बोलणं उचित ठरणार नाही. कारण निवडणुकीत कसं असतं की काही निर्णय आपल्या विरोधात होतात, काही आपल्या बाजूने होतात. निवडणुकीतला निर्णय आपल्या विरोधात झाला की सगळेच बेकार असं म्हणून चालणार नाही मला. पक्ष शेवटी निर्णय घेत असताना पक्षावरती माझा विश्वास आहे आणि पक्ष माझ्या विरोधात कधीच निर्णय घेणार नाही. कारण पक्षाला माहिती ह्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी मला केलं. इथं थांबवतो तुम्हाला मी. पक्ष तुमच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही असं तुमचं ठाम वक्तव्य जेव्हा तुम्ही बोलताय सांगताय, त्यावेळेस तुमच्या विरोधात पक्षात राहून कोणी हा निर्णय घेतला एकदा स्पष्ट सांगा. नाही, आता कोणी घेतला त्याचे आता एबी फॉर्म आमदार राहुल कुल यांच्याकडे आले होते, त्यामुळे निर्णय तर त्यांनीच घेतला. पक्षाने थोडी सांगितलं त्यांना की अचानक आलेल्या माणसाला उमेदवारी द्या. गेल्या 10 वर्षामध्ये दौंड तालुक्यातील भाजपा पक्षाचे अनेक पदाधिकारी हे पार्टीतून बाहेर गेलेले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची नावं जर आम्ही सांगायचं म्हटलंच तर नुकतेच दौंड शहरामधील नाही, आता असू द्या, तो कसं आहे, काही भारतीय जनता पार्टीचे गेले असतील सोडून, काही राष्ट्रवादीचे पण भाजपमध्ये आले. त्यामुळे ही प्रक्रिया आहे. राजकारणातलं कोण सोडून गेलं, कोण भाजपामध्ये जर इतर पक्षाचे लोक आले असतील तर आता जवळपास झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नाहीत, ते आयात केलेले आहेत असं आम्ही तुमच्या समोर मांडलं. तर तुमचं मत काय? नाही, असं नाही. आता आयात केलेले मत आमदार पण बाहेरच्या पक्षात आलेत ना, पण कमळावरती उभं राहिले ते भाजपचे झाले. मग निर्णय पार्टीचा बाहेरचे लोक घेतात आणि पक्ष हा तिथं मला वाटतं काय मोडकळी झालाय का, विचारी झालाय का, नक्की काय? कधी कधी असं आहे विजयराव, मी आता काय सांगितलं, माझ्याच मनासारखा निर्णय घेतल्यानंतर चांगला हे चुकीचं आहे. प्रॅक्टिकली तुम्ही राहिलं पाहिजे. उद्या मी जरी समजा निर्णय प्रक्रियेतला प्रमुख असलो तरी शेवटी काही गोष्टीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट आपण पाहतो. विधानसभा असेल, लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल. परंतु हे करत असताना आतापर्यंत तुम्हाला फ्री हँड दिला तर मागचे रिझल्ट बघितले तुम्हाला फ्री हँड नगरपालिकेत पण दिला आम्ही, पक्षाने नगरपालिकेत फ्री हँड दिला. 5,000 मतांनी कधी न भूतो न भविष्य आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार हरला. म्हणजे असं नाही की तुम्हाला फ्री हँड दिला नाही. मग तुमचा रिझल्ट जर पाहिला तर रिझल्ट आणि अधिकार हे कॉन्ट्रोवर्सी वाटते. त्यामुळं ते निवडणुकीतलं तुम्ही म्हणता कोण पदाधिकारी आला कोण गेला हा भाग वेगळा आहे. निवडणुकीत आता आपण पाहतो की काही राष्ट्रवादी लोक भाजपमध्ये आले, काही भाजपचे राष्ट्रवादीत गेले. निवडणुकीत आता कार्यकर्ता थांबायला तयार नाही आणि आमच्यासारखे थोडे निष्ठावंत असे की ते अनेक वर्ष डावलं जाऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि राहणार. पुढे आगामी निवडणुकीच्या आता या प्रक्रियेमध्ये जो तुम्हाला धक्का दिला गेलाय, जो तुम्हाला असं वाटतं की आपला कोणीतरी विश्वासघात केलेला आहे, तर तुमचा निवडणुकीतला जो पुढील प्रचार आणि प्रसार असेल तो कशा स्वरूपाचा असेल? हा किरकोळ आहे, हे सोडून द्या तुम्ही. धक्का बिक्का काय नाही ह्याच्यात. धक्का म्हणजे खूप धक्के ह्याच्यापेक्षा मी सहन केलेत आणि कुठला धक्का कधी सरळ